2008 मधल्या रेल्वे भरतीच्या प्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। सबळ पुराव्यांच्या अभावी राज ठाकरे यांच्या विरोधात जो खटला होता त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। ही बातमी आपण सुपरफास्ट बघूयात यानंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी। आजची केस ही सगळ्यात मोठी होती आणि आज या केसमधून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। पुढची बातमी आहे संभाजीनगरमधले विधान परिषदेवरती भाजपचा दावा योग्य नाही। संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची होती आहे आणि राहील असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। शिवसेना जागा सोडणार नाही असंही शिरसाट म्हणाले। संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार। या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे। ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल। शिवसेनेने विधान परिषदेच्या 5 जागांवरती दावा केलाय। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर, यवतमाळ या जागा लढवण्यावरती शिवसेना आग्रही। पक्षाची ताकद असल्यामुळे सगळ्या जागा लढवण्याची शिवसेनेची इच्छा। रायगडच्या जागेवरही शिवसेनेचा डोळा। लवकरच महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची 7 जागांची मागणी आहे। शिवसेना नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील 3 जागांची मागणी। काल सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली आहे। महायुतीमध्ये ठाणे आणि पुण्यामधील जागा हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। निवडणुकीच्या वेळेला शिवसेना एकसंध होती, मात्र आता भाजपचाही दावा आहे। शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे, गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह आमदार सुहास कांदे यांच्या पत्नीचं नावही चर्चेत आलंय। भाजपकडून गणेश गीते, निलेश बोरा यांची नावं चर्चेत। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी भाजपमध्ये हालचालींना चांगलाच वेग आलाय। माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानावरती उतरण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे अकोल्यामधील माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे अमरावतीमध्ये दौरे। आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीसाठी इच्छुक। ही निवडणूक जी आहे ही कोट्याधीश उमेदवार आणि लखपती मतदार अशी होत आहे। नेहमीच तशी ती होते। काँग्रेसने पुन्हा एकदा माधवगडिया प्रयोग करू नये, इथे सक्षम, श्रीमंत, गर्भश्रीमंत असा उमेदवार दिला तरच तो प्रवीण पोटेंच्या बरोबरीनं कुठंतरी काहीतरी काम करू शकेल, मतं घेऊ शकेल। धाराशिवमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची रस्सीखेच। उमेदवारीसाठी इच्छुक मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व्यंकटराव गुंड यांची नेतृत्वाला साथ। माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।